आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शेवगाच्या शेंगांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे आपले हाडे तर मजबूत होतातच, पण सांधेदुखीतही आराम मिळतो. त्यात अँटीऑक्सिडंटचे प्रमाण मुबलक प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यात कॅलरी कमी व फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे वजनही नियंत्रित राहण्यास मदत होते. अशी ही आपण शेवगाच्या शेंगांच्या भाजीची रेसिपी भाग्यश्री हेल्दी रेसिपीज अँड टिप्समध्ये आज बघणार आहोत. आपण आज कॅल्शियमने परिपूर्ण असं शेवगाच्या शेंगांची भाजी बघणार आहोत, जी आपण टिफिनमध्ये पण नेऊ शकू. त्यासाठी आपण 3 ते 4 शेवगाच्या शेंगा अशा मध्ये कट करून उकडून घेतले आहे. एकदम गाळ नाही शिजवायचं आहे, थोड्याशा कमी शिजवायच्या आहे. थोडंसं शिजताना आपण थोडंसं मीठ आणि हळद घातली आहे. त्याच्यासाठी आपण इकडं एक मोठा कांदा चिरून घेतला आहे, खोबरं किसून घेतलं आहे आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. आपण तर लसूण, खोबरं, कढीपत्ता आणि जिरे याची पेस्ट करून घेऊ. आता आपण भाजीसाठी एक पॅन ठेवलाय गरम करायला. पॅन असा मी मुद्दामून पसरट आणि मोठा घेतला आहे. कुठलीही सुकी भाजी करताना पसरट बुडाची जर आपण कढई किंवा पॅन घेतला तर भाजी जास्त छान खरपूस होते. त्याला सगळी बाजूने आस लागते, सरफेस जास्त असल्यामुळे, त्याच्यामुळे भाजी खूप छान होते. तर शक्यतो आपण जेव्हा फ्राय भाज्या करतो, सुक्या भाज्या करतो, तेव्हा असा शॅलो आपण पॅन घ्यायचा प्रयत्न करावा असेल तर. मोहरी थोडीशी तडतडली की आपण जिरे घालणार आहोत. मोहरी आपली छान तडतडली आहे, जरा जिरे घालून घ्यायचे आहे. गॅस आता आपल्याला बारीक करायचा आहे. हिंग घालून घेतलाय आपण आणि आपल्याला सर्वात प्रथम बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा मोठ्या आचेवर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे थोड्या वेळ. याला कांदा थोडासा जास्त घ्यायचा, म्हणजे भाजीला खार जास्त छान येतो. आता कांदा आपला थोडा परतला गेला आहे. आपण आता लसूण, खोबरं आणि कढीपत्ता जो बारीक करून ठेवला होता ते घालू. अगदी बारीक करायचं आहे लसूण खोबरं, म्हणजे भाजी छान होते, मिळून पण येते आणि टेस्ट पण छान येते. जाडसर लसूण खोबरं टाकलं तर ते खोबरं खोबरं लागतं भाजी खाताना. एकदम छान फाईन पेस्ट केली की भाजी छान मिळून येते. आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. आपण शेवगाचं शेंगा उकडताना पण मीठ टाकलं होतं, त्यानुसार आपण याच्यामध्ये थोडंसं टाकलंय मीठ आता कांद्यामध्ये. तसेच आपण त्याच्यामध्ये आता हळद टाकून घेऊ. एक लहान चमचा हळद व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली. थोडीशी परतताना टाकायची आहे आणि थोडी कोथिंबीर आपल्याला नंतर टाकायची आहे. आता आपण मसाले टाकून घेऊ. मसाल्यामध्ये आपल्याला लाल तिखट, काळा मसाला किंवा गोडा मसाला टाकायचा 1 चमचा आणि कांदा लसूण मसाला 1 चमचा टाकायचा आहे. तुम्ही कांदा लसूण मसाला स्किप केला तरी चालेल, आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो. धने जिरे पूड 1 चमचा असे टाकून आपल्याला परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. आपल्याला हा मसाला अगदी छान परतून घ्यायचा आहे मंद आचेवर. याचा कच्चेपणा अगदी गेला पाहिजे, नाही तर मग भाजी खाताना उग्र लागते. असं व्यवस्थित आपलं परतून झाल्यानंतर आता आपण पाणी घालणार आहोत. पाणी आपल्याला थोडंच घालायचं आहे. आणि याच्यामध्ये आता आपण उकडलेल्या शेंगा घालणार आहोत. तुम्ही शेंगा आपल्या आवडीनुसार लहान मोठे कापू शकता, तुम्हाला जशा हव्या तशा.
लहान तुकडे केले तरी चालतील टिफिनला देण्यासाठी. आणि आता हे आपल्याला एकदा व्यवस्थित सगळं हलवून मंद गॅसवर झाकण ठेवून आपल्याला वाफ येऊ द्यायची भाजीला छान. एक 5 मिनिटं झाले आहे. भाजीला आपल्या छान वाफ आली आहे. आपण ते लसूण खोबरं बारीक करून टाकल्यामुळे त्याला आपसुकच छान तेल सुटतं. कमी तेलात पण भाजी छान होते. आणि शेंगा आपल्या थोड्याशा कमी शिजलेल्या असल्यामुळे याच्यामध्ये उरलेल्या शेंगा शिजतात. भाजीमध्ये शेंगांची छान चव उतरते. आणि आपण शेंगा उकडताना जे आपलं पाणी वापरलेलं असतं तेच आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे, वापरायचं आहे. ते पाणी आपल्याला वाया नाही घालवायचं. अशा पद्धतीने आपली ही अगदी छान चविष्ट अशी डब्यासाठी, अगदी सुकी पण नाही अगदी पातळ पण नाही अशी लतपतीत भाजी तयार आहे. टिफिनसाठी फुलके करून घेऊयात. त्याच्यासाठी आपण कणिक मळून घेतली आहे. नेहमी आपण चपातीला मळतो तशी. ह्याला तेल तूप काही लावायची आवश्यकता नसते. ते असेच छान होतात. आपल्याला एक छोटा गोळा घेऊन असा फुलका लाटून घ्यायचा आहे. तवा आपण अगोदरच गॅसवर ठेवला आहे. तवा फुलका आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे. ज्यांना अजिबात तेल तूप नको आहे त्याच्यासाठी हे फुलके अगदी छान ऑप्शन आहे. दोघं बाजूने आपल्याला एकदा शेकून घ्यायचा आहे. थोडा शेकल्या गेल्यानंतर आपल्याला हा गॅसवर शेकायचा आहे. असं शेकून घेतल्यानंतर तो छान फुगतो. आणि छान तुपाचा हात लावून ठेवला तर छान मऊसूद राहतो. त्याच्यामुळे हा गरम आणि गार दोघंही छान लागतो. असंच आता आपण फुलका गॅसवर शेकून घेऊ दोघं बाजूने. तुम्हाला आवडत असल्यास त्याच्यात तूप लावून आपण टिफिनमध्ये भरायचं आहे. तुम्हाला नको असल्यास तूप नाही लावलं तरी चालेल, पण मुलांना देताना तूप लावून दिलं तर मुले छान आवडीने खातात आणि मऊ पण राहतो छान.